विनोद विश्वकर्मा 50 वर्षाचा एक व्यक्ती ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे कपड्याचे दुकान चालवत होता. रोज त्याचे रेल्वे स्टेशनजवळून येणे जाणे असायचे. एक दिवस त्याने पाहिले की त्याच रेल्वे स्टेशनवर एक मुलगी भीक मागण्याचे काम करत आहे. एक दिवस तो त्या भीक मागणाऱ्या मुलीकडे जातो आणि म्हणतो, तुम्ही रोज भीक मागता ते बघून माझ्या जीवाला काही चांगले वाटत नाही. माझ्या घरी चला, मी तुम्हाला पोटभर जेवण खाऊ घालेन आणि काही पैसे सुद्धा देईन, जेणेकरून तुम्ही सुखाने जगू शकाल आणि तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. काही जास्त विचार न करता ती मुलगी त्या व्यक्तीसोबत जाते आणि मग जे काही घडते ते आज सोशल मीडियावर व्हायरल आहे. त्या रात्री मुलीसोबत नेमके काय झाले हे या क्राईम स्टोरीमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. माझी फक्त एक विनंती आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये माझ्यासोबत शेवटपर्यंत राहा आणि कमेंट करा. मी तुमचे नाव पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच घेणार आहे. नमस्कार मित्रांनो, आजची जी सत्य घटना मी तुम्हाला ऐकवणार आहे ती महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत घडलेली आहे. डोंबिवली येथे एक पोलीस स्टेशन आहे. याच पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नेहरू रोड इंदिरानगर परिसरात राहणारा 50 वर्षीय विनोद विश्वकर्मा हा डोंबिवलीमध्ये कपड्याचे दुकान चालवत होता आणि त्याच नेहरू रोड इंदिरानगरमध्ये त्याची पत्नी आणि मुलेसुद्धा राहत होती. हा विनोद विश्वकर्मा थोडा नशा करायचा आणि त्या सवयीचा तो गुलाम बनला होता. त्याची पत्नी त्याला वारंवार समजावत असे, मुलेही समजावत, पण तो काही ऐकत नव्हता. पत्नीने त्याला दारू पिण्यासाठी नकार दिला तर तो तिला मारहाण करायचा. अखेरीस विनोद श्रीवास्तवची पत्नी आणि मुले त्याला सोडून निघून जातात. त्याची पत्नी माहेरी जाऊन राहू लागते आणि त्याला पूर्णपणे सोडून देते. आता विनोद श्रीवास्तव डोंबिवलीतील एक फ्लॅट भाड्याने घेतो आणि तिथे तो राहू लागतो. खरं तर तो कपड्यांचे दुकान चालवत असल्यामुळे दिवसभर चांगले काम करायचा, संध्याकाळी तो दारू प्यायचा आणि नशा करायचा. पण तो कपड्याचे दुकान चालवत असल्यामुळे पैसे तर तो कमवायचाच. एक वर्ष उलटून जाते. डोंबिवलीतील त्याने जो प्लॉट घेतला होता तिथे तो एकटाच राहायचा. त्यामुळे डोंबिवली रेल्वे स्टेशनवरून त्याचे नेहमी येणे जाणे असायचे. एक दिवस तो पाहतो की एक मुलगी आहे जिचे वय फक्त 21 वर्ष आहे. ती तिथे भीक मागण्याचे काम करत आहे. तो तिला दुसऱ्या दिवशी पाहतो, तिसऱ्या दिवशी सुद्धा पाहतो, चौथ्या दिवशी सुद्धा तो तिला पाहतच राहतो. म्हणजे तो तिथून जाताना त्या मुलीला नेहमी पाहायचा. एक दिवस विनोद विश्वकर्मा त्या 21 वर्षीय मुलीकडे जातो आणि तिला विचारतो, तू कुठली आहेस, तुझे नाव काय आहे. ती मुलगी सांगते की तिचं नाव प्रियंका आहे आणि ती उत्तर प्रदेशची रहिवासी आहे. यानंतर विनोद श्रीनिवास विचारतो, तू इथे कोणासोबत राहतेस. ती सांगते की तिचे आई वडील आहेत आणि ते खूप गरीब आहेत. ती भीक मागते आणि त्यांना पैसे देते. तिचे इतर भाऊ बहिणीही आहेत, ते सुद्धा भीकच मागतात. म्हणजेच प्रियंका आपली संपूर्ण कथा विनोद श्रीनिवासला सांगते. आता विनोद म्हणतो, मी तुला रोज पाहतो, तू अशा प्रकारे भीक मागतेस ते मला चांगले वाटत नाही. मी विचार करत आहे की मी तुला काही पैसे देईन, जेणेकरून तू तुझ्या कुटुंबासोबत आनंदाने राहू शकशील आणि तुला कोणत्याही गोष्टीची अडचण येणार नाही. प्रियंका म्हणते, साहेब, आजकाल गरिबाचा कोण विचार करतो. आम्ही गरीब आहोत. आम्हाला कोणी 2-4 रुपये जरी दिले तर ते खूप झाले. त्यापेक्षा जास्त तर कोणी देतच नाही. तुम्ही तर खूप मोठी गोष्ट बोलत आहात. तेव्हा विनोद श्रीनिवास बोलतो, तू आधी माझ्या घरी चल आणि तिथे गेल्यावर व्यवस्थित जेवण कर. मला तुला असं अजून बघवत नाहीये. प्रियंका म्हणते, ठीक आहे साहेब, चला. आता प्रियंका ही विनोद श्रीवास्तवसोबत निघून जाते. विनोद तिला सर्वात आधी आपल्या दुकानात घेऊन जातो आणि म्हणतो, बघ, हे माझे दुकान आहे. प्रियंका म्हणते, हो साहेब, छान आहे. तेव्हा विनोद बोलतो, तू तुझ्या आवडीचे कपडे निवड. तो तिला 2 सेट कपडे घेऊन देतो आणि म्हणतो, हे कपडे तू घाल. प्रियंका त्याच दुकानात तिचे कपडे बदलते. त्यानंतर विनोद तिला आपल्यासोबत घरी घेऊन जातो आणि म्हणतो, थांब, मी एकटाच राहतो. माझे अजून लग्न झालेले नाही. तुला थोडा वेळ थांबावे लागेल आणि मी जेवण बनवतो. प्रियंका तिथे बसते. विनोद जेवण वगैरे बनवतो, चांगले चांगले पदार्थ बनवतो आणि प्रियंकाला खायला देतो. प्रियंका जेवण करते, तिचे पोट भरते. तेव्हा प्रियंका म्हणते, साहेब, आता मला जायचे आहे. तुम्ही जे काही देऊ इच्छित होता ते मला द्या. माझे घरचे लोक माझी वाट पाहत असतील. तेव्हा विनोद बोलतो, कुठे जाशील, जायची गरज नाहीये, मी आहे ना. मी तुझा आधार बनवू इच्छितो आणि तू माझ्यासोबत आनंदाने राहा. कोणत्याही गोष्टीची अडचण येणार नाही. प्रियंका म्हणते, हे तुम्ही काय बोलत आहात. मला आता माझ्या घरी जायचे आहे. मला माझ्या घरचे लोक आहेत, ते माझी वाट बघत असतील. पण विनोद तिला थांबण्यास आग्रह करतो आणि म्हणतो, तुझी कोणीही वाट पाहणार नाही. तू टेन्शन घेऊ नकोस, मी आहे. मी तुला नेहमीच साथ देईन. तू इथेच राहा. प्रियंका विनोदला सारखंच नाही म्हणते. म्हणून विनोद प्रियंकाला पकडतो आणि तिच्यासोबत वाईट काम करतो. तिच्यासोबत शारीरिक संबंध करतो. प्रियंका नाईलाजाने तिथेच बसून रडत बसते. विनोद तिच्यासोबत वाईट काम केल्यानंतर प्रियंकाला म्हणतो, बघ प्रियंका, तू काहीही टेन्शन घेऊ नकोस. तू माझ्या घरात राहा. हेच तुझे घर आहे. आणि त्याचवेळी तो सिंदूर आणतो आणि प्रियंकाच्या भांगेत भरतो. म्हणतो, बघ, मी तुझ्याशी लग्न केले. तू माझी पत्नी झाली. आजपासून आपण दोघे सोबत राहू. तू माझ्या धर्मपत्नीसारखी राहा. मी तुला कोणतीही अडचण येऊ देणार नाही. तुझे नाव आजपासून प्रियंका नाही तर प्रियंका विश्वकर्मा असेल.
आणि लोक तुला प्रियंका विश्वकर्मा नावाने ओळखतील. प्रियंकाला सिंदूर लावल्यामुळे तिच्यासोबत झालेले कृत्य ती विसरून जाते आणि तिला वाटायला लागते की ती एका आलिशान घरात राहत आहे, जेवण खाणे आहे, मग काय अडचण आहे. थोड्या वेळाने तिला तिच्या घरी पाठवले जाते. ती तिच्या आईवडिलांना भेटते आणि तिला मिळालेल्या विनोदबद्दल सांगते. सोबतच तिचे लग्न झाले आणि ती तिथे राहायला जाणार आहे हे सुद्धा तिच्या आईवडिलांना सांगते. प्रियंकाच्या आईवडिलांना आनंद होतो. त्यांना त्यांच्या मुलीसाठी श्रीमंत घर मिळाले असते. सोबतच दुःखसुद्धा होते, कारण त्यांच्यापासून त्यांची मुलगी वेगळी होणार होती. प्रियंका विनोदच्या घरी राहू लागते. हळूहळू प्रियंका ही विनोदसोबत मिसळून जाते आणि विनोदवर विश्वास ठेवायला लागते. जसा जसा वेळ पुढे सरकतो, बराच काळ लोटतो. विनोद प्रियंकासाठी नवीन नवीन कपडे आणायचा, जेवणासाठी कधी बाहेर हॉटेलमधून पार्सल आणायचा आणि रोजच तिच्यासोबत शरीर संबंध बनवायचा. आता हे चक्र सुरूच होते. एका प्रकारे प्रियंका आपल्या कुटुंबाला विसरून जाते. ती इथे आता अलिशान पद्धतीने राहू लागते. विनोद विश्वकर्मा आणि प्रियंका विश्वकर्मा पती पत्नीसारखे राहू लागतात. वेळ जातो आणि असं करता करता 5 वर्षे उलटून जातात. तेव्हा तारीख येते 24 नोव्हेंबर 2025. त्याच दिवशी कल्याण सिलफाटा रोडजवळ असलेल्या एका पुलाजवळ एक व्यक्ती 24 नोव्हेंबरला कचरा फेकायला जातो आणि तिथे त्याला पुलाखाली एक सुटकेस पडलेली दिसते. ती पडलेली सुटकेस तुटलेली असल्याने त्यातून काहीतरी मांस बाहेर दिसत होते, जसे की एखाद्या मानवी शरीराचा भाग आहे. आता तो माणूस लगेच गडबडीने पोलिसांना फोन करतो. डोंबिवली पोलीस स्टेशनमधून पोलीस येतात आणि पाहतात की सुटकेस आहे आणि त्यातून बाहेर काहीतरी दिसत आहे, म्हणजे एक महिला आहे आणि तिचे काही अंग बाहेर आले आहे. ताबडतोब क्राईम ब्रँच आणि फॉरेन्सिक टीम तिथे येते आणि त्या बॉडीचा पंचनामा केला जातो. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवला जातो. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनाही अजून सुटकेसमधील महिलेची ओळख पटलेली नव्हती. पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि परिसरातील CCTV फुटेजच्या आधारावर तपास सुरू केला. पोलिसांनी काही CCTV चेक केल्यानंतर एका कॅमेऱ्यात एक व्यक्ती दिसतो. 24 तासाच्या आतच पोलिसांनी विनोद विश्वकर्मा याला अटक केली. त्याच्याकडे चौकशी सुरू झाली की ही महिला कोण आहे आणि ती सुटकेसमध्ये कशी काय आली. विनोद विश्वकर्मा सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देत होता, पण जेव्हा पोलिसांनी कठोरपणे विचारपूस केली तेव्हा विनोद पूर्णपणे तुटला आणि त्याने आपली कथा सांगितली. विनोद विश्वकर्मा सांगतो की 5 वर्षापूर्वी तो डोंबिवली रेल्वे स्टेशनवरून प्रियंकाला घरी घेऊन आला होता. आम्ही दोघे पती पत्नीसारखे राहत होतो. 5 वर्षाच्या काळात प्रियंका अनेक वेळा गर्भवती राहिली, पण विनोदने प्रत्येक वेळी तिचा गर्भपात केला. त्या विनोदला प्रियंकाकडून कधीच मूल नको होते, कारण विनोदला आधीच मुले झालेली होती आणि त्याने प्रियंकाला फक्त त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठीच बायको बनविलं होतं. पण प्रियंकाला विनोदची एक परिपूर्ण पत्नी म्हणून राहायचे होते. तिला तिचे बाळ हवे होते. तिला कोणतीही अडचण नको होती, पण विनोदला ते मान्य नव्हते. त्याला फक्त प्रियंकाचा वापर करायचा होता. विनोदच्या घरामध्ये प्रियंकाने फक्त स्वयंपाक करावा, त्याचे पाय चेपावेत आणि त्याची रात्री भरपूर सेवा करावी, एवढ्याच गोष्टी विनोदला प्रियंकाकडून पाहिजेत होत्या. प्रत्येक वेळी बाळ न होऊ देण्याच्या कारणामुळे प्रियंकाला हळूहळू हे समजायला लागले होते. अखेरीस पुन्हा एकदा प्रियंकाच्या पोटात 3 महिन्याचे बाळ वाढू लागले. पण यावेळी गर्भपात करण्यासाठी विनोदने तिच्यावर खूप दबाव आणला. 21 नोव्हेंबर 2025 रोजी प्रियंकाने त्याच्यासाठी साफ नकार दिला. आता याच गोष्टीवरून प्रियंका आणि विनोदमध्ये भांडण झाले. तेव्हा विनोदला वाटले की हे 3 महिन्याचे बाळ झाले, हळूहळू 9 महिन्याचे होईल, त्यानंतर ते या जगामध्ये येईल आणि मला तर अगोदरच मुले आहेत. हे अजून मुले झाले तर प्रियंका माझ्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागेल. यापेक्षा चांगले आहे की या बाळाला आणि त्याच्या आईला या जगातून दूर करावे. प्रियंका आणि विनोद या दोघांना सोबत राहून 5 वर्षे उलटून गेली होती. नराधाम विनोदने प्रियंकाचा पूर्णपणे वापर करून घेतला होता. अखेरीस 50 वर्षाच्या विनोदने 22 वर्षाच्या प्रियंकाचा गळा दाबून खून केला. प्रियंका या जगाला सोडून गेली. विनोदने तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरला आणि तो घरातच ठेवला. पण त्या घरात ठेवलेल्या मृतदेहाची दुर्गंधी येऊ लागते. म्हणून विनोद 22 नोव्हेंबर 2025 रोजी कल्याण सिलफाटा रोड येथील पुलावर गेला आणि तिथून सुटकेस खाली फेकून दिली. सुटकेस फेकल्यामुळे ती तुटली आणि काही बॉडी पार्ट बाहेर आले. त्याला वाटले की कोण पकडणार आहे, कुत्रे मांजरी सगळे खाऊन टाकतील आणि हळूहळू सगळं प्रकरण मिटून जाईल. पण म्हणतात ना, वाईट काम कधीच लपून राहत नाही. CCTVच्या माध्यमातून विनोद विश्वकर्मा अटक झाला. आता जेव्हा त्याने संपूर्ण कथा सांगितली आणि सगळं काही कबूल केलं, तेव्हा पोलिसांनी विनोद विश्वकर्मावर गंभीर कलमाद्वारे गुन्हा दाखल केला आणि 25 नोव्हेंबर 2025 रोजी त्याला तुरुंगात पाठवले. आता त्याला आयुष्यभर तुरुंगाच्या गजाआडच राहावे लागणार. मंडळी, तुम्ही तुमचं मत नक्की सांगा. ही संपूर्ण कथा ऐकवण्याचा उद्देश कोणाला त्रास देणे किंवा कोणाला दुःख पोहोचणे नाही, तर तुम्हा सर्वांना जागरूक करणे हा आहे.
जिथेही राहाल स्वतःची काळजी घ्या, स्त्रियांची काळजी घ्या, सुरक्षित राहा. आजही लोक असे आहेत जे गरीब लोकांना सतावतात, भीक मागणाऱ्यासोबत वाईट करण्याचे विचार करतात. मंडळी, व्हिडिओवर कमेंट नक्की करा. मी ज्यांनी कमेंट केले आहेत त्यांचे नाव आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच घेणार आहे. सर्वांची मनपूर्वक आभार मानतो. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.